पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी बहिणींना ई-केवायसी करणं बंधनकारक। मंत्री आदित्य तटकरेंची योजनेबाबत महत्त्वाची माहिती। पुढील 2 महिन्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आज चिंतन शिबिर। पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंसह सर्व नेते सहभागी होणार। पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांची जवळपास 90% संमतीपत्र। भूसंपादन करण्यापूर्वी संमतीपत्र घेतलं। जवळपास 2800 शेतकऱ्यांनी दिलं संमतीपत्र। पुण्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहाराची होणार चौकशी समिती गठीत करण्याच्या पणन मंत्री जयकुमार रावळ यांच्या सूचना। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केल्या होत्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी। पुणे पालिकेला निवडणुकीसाठी 24,000 कर्मचाऱ्यांची गरज असणार। प्रशासनाकडून 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित। शहरातील मतदान केंद्रामध्ये वाढ होणार। कॅरी ऑन प्रणाली लागू न केल्यामुळे फार्मसीच्या शेकडो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता। नागपूर विद्यापीठामध्ये कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। प्रभारी कुलगुरू माधवी खोडेंच्या गाडीसमोर विद्यार्थी झोपले। मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून 2 गटांमध्ये वाद। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधल्या भेंडे गावातली घटना। व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान। शेती पिकांच्या नुकसानापोटी राज्य सरकारकडून 689 कोटी रुपयांची मदत मंजूर। नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार। राज्यामध्ये इंजिनिअरिंगसाठी जवळपास 1,68,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश। मुलींच्या प्रवेशामध्ये 2% वाढ। कम्प्युटर शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त।